जालन्यामध्ये जे कांड झालेलं आहे त्याचा पूर्णपणे जबाबदार हे सरकार आहे, गृहमंत्री आहे आणि तिकडचं पोलीस दल आहे। त्यांनी कुठलाही विचार न करता आणि विचारपूर्वक तिकडं आंदोलन उधळून लावण्यासाठी तिकडच्या आंदोलनकर्त्यांवर अमानुष लाठीमार केलेला आहे। तिकडच्या स्त्रियांनासुद्धा मारलेलं आहे लाठ्यांनी। त्यांनी कुठल्याही लहान मुलं, बायका, पुरुष याचा कुठलाही विचार केला आणि ह्याला पूर्णपणे जबाबदार हे सरकारचे आदेश आणि तिकडचं पोलीस प्रशासन आहे। हे आपल्याला कळून चुकलेलं आहे आणि त्याचा आपण या उत्तर मुंबईतर्फे आणि या मागाठणे तालुक्यातर्फे पूर्णपणे धिक्कार करत आहोत। जालना जिल्हा के एक छोटे से गांव, जालना जिल्ह्याच्या एक छोट्याशा गावात सराटी या ठिकाणी मराठा आंदोलनावरती जो भयाड हल्ला झालेला आहे, लाठीचार्ज झालेला आहे, त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तमाम कार्यकर्ते मागाठणे तालुक्याच्या वतीने व तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी त्या घटनेचा निषेध करतोय। या ठिकाणी एक प्रश्न मी उपस्थित करू इच्छितो, ती घटना खरंच झाली की ती घटित करण्यात आली याची चौकशी 100% झाली पाहिजे। कारण की जी घटना घडली, लाठीचार्ज झाला, त्याचा टायमिंग आणि इंडिया जो विरोधी पक्ष होता त्यांचा जो सेमिनार चालू होता, 2 दिवसाचा जो शिबिर चालू होता, त्याची आवाज दाबण्याचा कदाचित हा प्रयत्न असावा असा आम्हाला वाटतं आहे, असा संशय निर्माण या ठिकाणी होतो आहे। म्हणून या घटनेची चौकशी SITच्या मार्फत व्हावी अशी आम्हाला अपेक्षा आहे। आणि आज मी आपण सर्वांना सांगू इच्छितो, एक वेळ अशी होती, हाच मराठा समाज जेव्हा लाखोच्या तादानाने मोर्चा काढत होता, कुठेही एक अप्रिय घटना कधी घडली नाही, काहीच नाही। पण आज एक छोट्याशा गावात असं काय घडलं की त्या ठिकाणी तुम्हाला लाठीचार्ज करावंसं वाटलं? काय तिथे अतिरेकी घुसले होते का तिथे बॉम्ब टाकणार होते? काय होतं, असं काय घडलं की ज्या ठिकाणी तुम्हाला लाठीचार्ज करावं लागलं? तुम्ही याचा अर्थ काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानमध्ये आम्हाला जो अधिकार दिलेला आहे, आमचा जो आवाज आहे सरकारपर्यंत आंदोलनाच्या मार्फत पोहोचण्याचा जो अधिकार आहे, तो अधिकार तुम्ही आमच्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे मी सरळ आरोप आपल्याला करतोय। आणि आपण सर्वांना एवढंच सांगू इच्छितो, राज्यात तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, मग हे मराठा आरक्षण द्यायला तुम्हाला किती वेळ लागतो आहे? तुम्ही या ठिकाणी काय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पुढे करणार ना? अरे तुम्ही तुमच्या सोयीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश तुम्ही बदलतात, मग हे मराठा आरक्षण याचा आदेश बदलायला तुम्हाला काय लाज वाटते? एका ठिकाणी तुम्ही मराठी समाजाचे सांगतात आम्ही त्यांचा हित जपणारे लोक आहोत, आणि जेव्हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवरती काही लोक अपमानजनक टीका करतात, मग त्यावेळेस तुम्ही गप्प का बसतात? तेव्हा कुठं जातोय तुमचा मराठी प्रेम? कुठं जातोय मराठी लोकांवरचा प्रेम? कुठं जातोय? आता तुम्हाला सांगू इच्छितो की आज जी घटना झाली ती फार दुर्दैवी आहे। या बाबतीत आपण सर्वांना जागे होण्याची गरज आहे। आपण सर्वांना आज या ठिकाणी एकच सांगू इच्छितो, सत्तेवरती जेव्हा दुर्योधन बसला असेल तर द्रौपदीचा शिरहरण झाल्याशिवाय राहणार नाही। मग तो तुमचा मणिपूर असू दे किंवा हस्तिनापूर असू दे। आज आम्ही या ठिकाणी जमा झालो आहे, याच्यासाठी जमा झालो आहे की आम्ही आमच्या देशाच्या युवकांचा, आमच्या देशांच्या महिलांचा हित आम्हाला जपायचा आहे आज। म्हणून आम्ही सगळ्यांना जागे करण्यासाठी आज या ठिकाणी जमा झालो आहे। आणि आपण सर्वांना सांगतो आहे, मला तर असं वाटतं आहे की हे अशा ज्या घटना सातत्याने घडत आहेत किंवा घडवल्या जातात, सरकार कदाचित त्याची एक चाचपणी करत असेल की आपण जर असे हल्ले केले तर जनतेचा काय रिॲक्शन येणार, कदाचित ही त्याची एक चाचपणी असेल। म्हणून आपण सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपल्या देशाच्या महिलांचं रक्षण आपल्याला करायचं असेल, आपल्या युवकांचं रक्षण आपल्याला करायचं असेल, आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल तर सत्तेवरून दुर्योधनला आपल्याला खेचल्याशिवाय पर्याय नाही। म्हणून आपण सर्वांनी आज या ठिकाणी एकत्र यायलाच पाहिजे। आणि या ठिकाणी आवर्जून मी आमचे जिल्हाध्यक्ष विजय शिरोडकरजी आहे, अनिल गायकवाडजी आहे, मनीष दुबेजी आहे, आमचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष मधुकर मासवकरजी आहे, सगळेच आहेत, आणि महिलांचे जिल्हाध्यक्ष प्रियाताई व इतर सर्व महिला पदाधिकारी आहेत। आम्ही आज या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी आलेलो आहेत
म्हणून आपण सर्वांना एकच हात जोडून विनंती करतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार आम्हाला दिलेला आहे, आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आवाज दिलेला आहे, तो असे लाठीचार्ज करून तो अधिकार हिरावण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा हे तुम्हाला महागात पडेल. एवढंच सांगतोय, थांबतोय. जय हिंद, जय राष्ट्रवादी. जालना में जो घटना घटित हुई है, एक समय हमारे देश पे अंग्रेज़ों का राज्य था और जलियांवाला बाग में जिस तरह से वहाँ की पुलिस ने और प्रशासन ने जो काम किया था, उसी तरह का काम देवेंद्र फडणवीस की गृह मंत्रालय ने जालना में करने का काम किया है। और उन्होंने जिस तरह से अमानुष रीत से लोगों के ऊपर लाठी बरसाई है, और हमारे उप मुख्यमंत्री और गृह मंत्री साहब बोलते हैं कि मैं बहुत सौम्य वहाँ पे लाठीचार्ज हमने किया था। तो मेरा ऐसा मानना है कि लोगों की आंखें निकाल के उनको चश्मा देने की आपकी सरकार पहले से ही काम कर रही है। आपकी सरकार बड़े बड़े उद्योगपतियों के लिए हज़ारों करोड़ का कर्जा माफ़ कर रही है। आज 2 दिन पहले एन चंद्रा जी का 5,000 करोड़ का कर्जा येस बैंक का माफ़ कर दिया। अनिल अंबानी साहब का लाखों करोड़ का कर्जा माफ़ करने के पीछे लगी हुई है। तो अब हज़ारों करोड़ का कर्जा माफ़ करने के लिए आपको कोई कैबिनेट की लेने की जरूरत नहीं पड़ती, कोई आपको सुप्रीम कोर्ट की जजमेंट की ज़रूरत नहीं पड़ती, किसी तरह के कानून की ज़रूरत नहीं पड़ती। और एक मराठा समाज जो महाराष्ट्र की रीढ़ है, जिसके खून पसीने से आज महाराष्ट्र खड़ा हुआ है, ऐसे मराठा समाज को अपने हक की लड़ाई के लिए सालों साल अगर संघर्ष करना पड़ता है, और संघर्ष के लिए बैठे आंदोलन करने पे बैठने के बाद उनको अगर आप उनको हार फूल पहनाने की जगह आप उनको लाठियाँ पहनाने का काम करते हैं, तो कहीं ना कहीं गृह मंत्री साहब को नैतिकता के आधार पे और उन्हें अपना इस्तीफ़ा देना चाहिए, और जल्द से जल्द इसके ऊपर जो जुडिशियली इंक्वायरी होना चाहिए कि वो किसके फ़ोन पे इतना बड़ा क्राइम करने का काम किए। वहाँ के एसपी को उन्होंने 15-20 दिन के लिए छुट्टी पे भेजा है। मेरी ये मांग है कि एसपी को बरतरफ करना चाहिए, कायम का उनको सस्पेंड करना चाहिए। जिस तरह से पुलिस प्रशासन ने वहाँ पे अमानुष व्यवहार करने का काम किया, आज पुलिस सबकी रक्षा करने का काम है। अगर पुलिस के ऊपर किसी ने लाठियाँ कुछ भी गलत किया रहेगा तो आपके पास पावर था, आप आंसू गैस छोड़ सकते थे, कुछ भी कर सकते थे। आपने डायरेक्ट लोगों पे लाठी मारने का काम किया। कल वहाँ पे बड़ा कोई दुर्घटना हो जाता, 2-4 लोग की जान चली जाती, तो आप पुलिस डिपार्टमेंट अपने आप को कभी माफ़ कर सकती थी। और किसके फ़ोन पे ये कार्रवाई हुई है उसकी पूरी सकोल चौकसी होना चाहिए, और जब तक चौकसी का अहवाल महाराष्ट्र की जनता के पास नहीं आता है तब तक गृह मंत्री ने अपने पद से इस्तीफा देना चाहिए। हे याच्यावरती हेच सांगेन, कारण जे महाराष्ट्रभरामध्ये मराठा आरक्षणासाठी जे लाखोंच्या संख्येने 57-58 मोर्चे काढण्यात आले, हे एवढे लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरलेला होता, मोर्चा शांततेत मोर्चा काढत होता, इतर समाजाच्या यांनी पण त्यांना सहकार्य केलेलं। याच्यात या 57 मोर्चांचा आपण अभ्यास केला असता हे तुमच्या निदर्शनात येईल की मराठा समाजाने कुठेही हिंसकपणाने आंदोलन करताना कुठल्याही प्रकारचा गालबोट लागेल असं मराठा समाजाने कोणतंही कृत्य केलं नव्हतं। मग जालन्यामध्ये आमचे जे मनोज हेदंगे साहेब, आमचे जे मराठा एक बांधव आंदोलनाला बसलेले, कारण आता काही दिवसातच शासकीय नोकऱ्या लागणार आहेत, त्यात मराठा युवकांना